नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. हा प्रीमियर करण्याचं कारण तसं खास आहे. या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही निष्कर्षावर येत नाहीये, मी कोणतं अनालिसिस करत नाहीये. फक्त मला तुमच्या समोर काही फॅक्ट आणि फिगर ठेवायचे आहेत. ज्या ठेवल्यानंतर, ज्या ऐकल्यानंतर अथवा स्क्रीनवरती बघितल्यानंतर तुम्ही स्वतःच निष्कर्षापर्यंत जायचं आहे आणि स्वतःच निष्कर्ष काढायचा आहे. मंडळी, गंमत अशी आहे की मृत्यू हा कोणालाच आवडत नाही आणि तो अगदी दुश्मनाचा झाला तरीही आपल्या मनात एक चुटपुट वाटत राहते. एखाद्या माणसाचा अकाली मृत्यू होणं हे तितकंच वेदनादायक असतं. अशी वेदना ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच त्या वेदनेचं खरं रूप कळत असतं, त्यातला खोली कळत असते. बाहेर बसून त्या मृत्यू संबंधीची चर्चा करणं सर्वथा अयोग्य ठरतं. पण अशा मृत्यूंचं भांडवल जेव्हा केलं जातं तेव्हा मात्र बोलावं लागतं. मी कोणत्याही मृत्यूला योग्य ठरवत नाहीये अथवा ते न्यायसंगतही ठरवत नाहीये. मी फक्त या मृत्यूचं भांडवल चाललंय आणि त्याच्या फॅक्ट्स कशा आहेत त्या तुमच्या समोर मांडण्यासाठी हा विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यात आकडे असतील, यात वस्तुस्थिती असेल, जे काही पूर्वी घडलंय, आता घडलंय ती माहिती असेल. प्रकरण आहे नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातलं. मुळात हे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून चालवलं जातं. या रुग्णालयामध्ये रुग्णांचा सतत होणारा मृत्यू रोज रोज बातम्यांच्या मध्ये ही आकडा इतकेवर पोचला, तो आकडा तितकेवर पोचला, अशा आलेल्या बातम्या. आणि यातून राज्य सरकारची सुरू असलेली बदनामी, यातून वैद्यकीय व्यवस्थेची सुरू असलेली बदनामी. सरकारची बदनामी एकीकडे आहे, वैद्यकीय व्यवस्थेची बदनामी एकीकडे आहे. डॉक्टर हा खरं तर थँकलेस जॉब आहे. डॉक्टरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तितकेसे संवेदनशील नसतात असा एक आरोप सातत्यानं होतोय. माझा एक साधा प्रश्न आहे, कोणता डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये खाजगी असो की सरकारी आलेल्या रुग्णाचा मृत्यू व्हावा म्हणून विचार करेल? खाजगी असेल तर आपल्याकडे मृत्यू कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करेल आणि सरकारी असेल तर अशी बोंब होऊ नये यासाठी प्रयत्न करेल. म्हणजे डॉक्टरांचा जॉब रुग्णांना वाचविणे असतो, पण डॉक्टर म्हणजे देव नव्हे. डॉक्टर म्हणजे असा देव नव्हे, असा महादेव नव्हे जो मृत्यूलाही पराभूत करू शकेल. डॉक्टर मृत्यू लांबवू शकतात, टाळू शकत नाही. डॉक्टरांनी केलेल्या उपचाराकडे न बघता, त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्याकडे न बघता डॉक्टरांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं कितपत योग्य आहे हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चला जाऊ द्या, या भावनिक विषयावर न बोलता आपण थेट आकड्यावर जाऊया. माझ्या हातात सरळ सरळ कागद आहेत आणि या कागदामध्ये तुम्हाला दिसेल की नांदेडच्या छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी नांदेडच्या संबंधीची दिलेली माहिती आणि आकडेवारी आहे. यातली सगळ्यात मोठी आकडेवारी मला तुमच्या समोर ठेवायची आहे ती म्हणजे मृत्यूची. हा सरकारी तपासणीचा कागद आहे आणि या कागदानुसार जे आकडे लक्षात येत आहेत त्याचा अंदाज आपण बांधूया. मी सरसगट आकडे तुम्हाला दाखवणार नाहीये, पण काही आकडे मात्र नक्की दाखवेन. इसवी सन 2021 ते 22, 30 जून 2022 या कालखंडापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे होते आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून लातूरच्या जवळचे अमित विलासराव देशमुख काम करत होते, तर राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे काम करत होते. म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचे होते, वैद्यकीय शिक्षण मंत्री काँग्रेसचे होते, तर आरोग्य मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. या कार्यकाळामध्ये मृत्यूची स्थिती काय आहे हे जरा तपासून बघणं आवश्यक आहे. मित्रहो, 2021च्या काही महिन्यांचा, पहिल्या 4 महिन्यांचा, 5 महिन्यांचा आकडा तुम्हाला मी दाखवतोय. जानेवारी 2021 या आकड्यामध्ये नुसते मृत्यूच नाही तर पेशंट्स किती दाखल झाले ते पण सांगतोय. जानेवारी 2021 4924
IPD पेशंट्सची संख्या आहे, तर 217 जणांचा मृत्यू या जानेवारी महिन्यामध्ये झालेला आहे. जवळपास ॲव्हरेज 7 मृत्यू 7 ते 21 म्हणजे 7 मृत्यू ॲव्हरेज रोज या हॉस्पिटलमध्ये होत होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये 4650 रुग्ण ऍडमिट झाले, तर 190 इथे मृत्युमुखी पडलेले आहेत. हा महिना कमी असल्यामुळे इथे ही प्रमाण रोज 7 असं येतं. मार्च महिन्यामध्ये 4921 पेशंट ऍडमिट झाले, 326 रुग्ण दगावले. लक्षात ठेवा, 326 रुग्ण दगावले आणि 10 ॲव्हरेज मृत्यू आहेत. 6.62% हे मृत्यूचं ॲव्हरेज प्रमाण आहे. आता घेऊया एप्रिलचा महिना. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये 4924, 4650, 4921 असे रुग्ण ऍडमिट होते. पण एप्रिल महिन्यामध्ये दाखल झालेल्या रुग्णाचं प्रमाण 2936 इतकं होतं. रुग्ण कमी झालेले होते आणि 447 एकूण मृत्यू झालेले आहेत. 447, 15.22% डेथ रेशो आहे आणि ॲव्हरेज रोज 15 हे मृत्यूचं प्रमाण येतं. काय होतं एप्रिलमध्ये? 447 मृत्यू होण्याचं. 447 मृत्यू एप्रिल 2021 ला झाले. तो आकडा आजपर्यंत ओलांडलेला नाही. सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे कालच्या मृत्यूच्या संख्येत सुद्धा हा आकडा ओलांडलेला नाही. सप्टेंबर महिन्यामध्ये पुढे 300 मृत्यू झाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये पुढे 333 मृत्यू झाले. नोव्हेंबरमध्ये 278, डिसेंबरमध्ये 261 मधलेही आकडे आहेत. पण आता आपण जरा ठळक आकडा बघूया. 2021 या वर्षामध्ये एकूण किती मृत्यू झाले? 60,761 रुग्ण या नांदेडच्या रुग्णालयामध्ये दाखल झाले. 60,761. त्यातल्या 3417 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. ॲव्हरेज डेथ रेशो 5.62% आहे. तर ॲव्हरेज मृत्यू रोज या वर्षभरामध्ये 9 इतके नोंदवले जातात. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ही संख्या 15 वर गेली होती, ऑगस्ट महिन्यामध्ये ही संख्या 10 वर गेली होती, तर इन अँड ॲव्हरेज वर्षभरामध्ये ही संख्या 9 वर जाते. चला जरा पुढच्या वर्षी जाऊया, 2022 मध्ये जाऊया. जून 2022 पर्यंत ही जी स्थिती मी तुम्हाला मागची राज्यातल्या सरकारची सांगितली तशीच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख आणि राज्याच्या आरोग्य मंत्रिपदावर होते राजेश टोपे. चला जरा जून पर्यंतची 2022ची स्थिती आपण तपासून बघूया, कारण पुढे सरकार बदललेलं आहे. जानेवारी 2021 मध्ये 5371 रुग्ण ऍडमिट झाले. 270 जणांचा मृत्यू झाला. ॲव्हरेज डेथ रेशो 9 येतो. पुढे फेब्रुवारीमध्ये 4948, 202 जणांचा मृत्यू. ॲव्हरेज डेथ पर डे 7. पुढे 5384 रुग्ण दाखल झाले. 214 लोकांचा मृत्यू झाला. ॲव्हरेज डेथ रेशो 7. एप्रिलमध्ये 5240 लोक दाखल झाली. 259 मृत्यू झाले. 9 ॲव्हरेज डेथ रेशो. पुढे मे मध्ये 5477 लोक ऍडमिट झाले. 261 दगावली. ॲव्हरेज डेथ रेशो 8 पर डे. जून मध्ये हे शेवटचं दिवस 30 जूनला सरकार गेलं होतं. 5842 रुग्ण दाखल झाले. 264 जणांचा मृत्यू झाला. ॲव्हरेज डेथ रेशो येतो 4.51 आणि 9 पर डे. पुढे जुलैमध्ये हे प्रमाण कायम राहिलं. 5659, 326 लोक दगावली. ही एक आकडा मोठा आहे. ॲव्हरेज डेथ पर डे 10. पुढे ऑगस्टमध्ये 7313 रुग्ण दाखल झाली. 371 मृत्यू झाले. ॲव्हरेज डेथ 12. पुढे 7410 रुग्ण दाखल झाली. 318 दगावली. ॲव्हरेज डेथ रेशो 11. पुढे असाच करत करत 2022च्या अखेरीस आपण येऊया. 71,347 रुग्ण दाखल होतात आणि 3,372 रुग्ण दगावतात आणि 9 पर डे ॲव्हरेज येतं. इथेही 9, मागच्या वर्षीही 9. 3,372 लोक दगावतात. 22 बघितल्यानंतर आता आपल्याला 23 वर यावं लागेल, ज्याचा गलका सुरू आहे, ज्याचा गोंधळ सुरू आहे. आकडे बघणं कहते हैं दर्पण झूठ नाही बोलता म्हणतात, तसं आकडे खोटं बोलत नसतात. चला जरा आपण आकडे तपासून बघूया.
जानेवारीमध्ये 5,773 रुग्ण दाखल झाली, 264 लोकांचा मृत्यू झाला. पर डे ॲव्हरेज येतं 8. 5,391 रुग्ण दाखल होतात फेब्रुवारीमध्ये, 267 मृत्युमुखी पडतात. ॲव्हरेज येतं 9. 6,229 रुग्ण दाखल होतात पुढे मार्च 129 माफ करा, 282 मृत्युमुखी पडतात. ॲव्हरेज येतं 9. 5,756 रुग्ण पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात दाखल होतात, 252 मृत्युमुखी पडतात. ॲव्हरेज येतं 8. 6,494 रुग्ण पुढच्या महिन्यात म्हणजे मे मध्ये दाखल होतात, 297 मृत्युमुखी पडतात. ॲव्हरेज येतं 10. पुढे 5,907 283 मृत्युमुखी, 9 ॲव्हरेज. 6,297 271 मृत्युमुखी, 9 ॲव्हरेज. पुढे ऑगस्टमध्ये 7,475 383 मृत्युमुखी, ॲव्हरेज येतं 12. आणि पुढे सप्टेंबरमध्ये 7,192 401 मृत्युमुखी, ॲव्हरेज येतं 13. मृत्यूच्या आकड्याचा विचार केला तर एप्रिल 2021 मध्ये मृत्यू पावलेली 447 ची संख्या ही हायेस्ट होती. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये देखील ही संख्या ओलांडलेली नाही. 8, 9, 10 आणि 11 या प्रमाणामध्ये ॲव्हरेज मृत्यूची संख्या येते आहे. आणि मला तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे. 2021 आणि 22 या महिन्यामध्ये ॲव्हरेज रुग्णसंख्या असायची 5,500 आणि आता या वर्षात ॲव्हरेज रुग्णसंख्या येते 7,000. म्हणजे 2,000 रुग्ण इथे वाढलेली आहेत आणि त्यामुळं 1-2 ॲव्हरेज मृत्यूचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मृत्यू आत्ता होत आहेत का? नाही, मृत्यू आधीही होत आले होते, आताही होत आहेत. आता त्याचा गलका केला जातोय का? तर हो, आता त्याचा गलका केला जातो आहे, कारण सरकार बदललेलं आहे. या सरकारला मौत का सौदागर ठरविण्याची एक वेगळीच परिभाषा तयार झालेली आहे. आणखी एक बोंब मारली जाते, ती म्हणजे मनुष्यबळ कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे याची. चला जरा आपण तेही आकडे बघून घेऊया. या रुग्णालयामध्ये प्रोफेसर या पदावर सँक्शन असलेल्या जागा आहेत 21, अवेलेबल आहेत 16, वॅकंट पोस्ट आहेत 5. असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी, असोसिएट प्रोफेसर या पदासाठी 38 जागा आहेत, 31 भरलेल्या आहेत, 7 रिकाम्या आहेत. असिस्टंट प्रोफेसरसाठी 66 जागा आहेत, 56 भरलेल्या आहेत, 10 रिकाम्या आहेत. सिनियर रेसिडेंट इथे 97 जागा एकूण आहेत, 54 भरलेल्या आहेत, 43 जागा रिक्त आहेत. या सगळ्यात मोठ्या असलेल्या जागा रिक्त आहेत. क्लास 2 नर्सिंगमध्ये 4 जागा आहेत, 0 अवेलेबल आहेत, 4च्या 4 रिक्त आहेत. नर्सिंगमध्ये हे प्रमाण जरासं जास्त आहे, 589 पैकी 326 जागा मिळालेल्या आहेत. साधारणतः 150-200 जागा इथे रिक्त आहेत आणि या रिक्त जागेचं काय करायचं असा प्रश्न आहे. डॉक्टर नाही, डॉक्टर नाही, डॉक्टर नाही तशी बोंब उठवली जाते. तर मी तुम्हाला इथे आणखी एक आकडा दाखवतो आहे. हा बघा, स्क्रीनवरही तुम्हाला तो दिसेल. पदवी पूर्व MBBS साठी विद्यार्थ्यांची संख्या आहे 150. तर पदव्युत्तर म्हणजे MD MS साठी 20 विषयांमध्ये इथे होतात, त्याची संख्या आहे 104. BSc नर्सिंग साठी 50, तर DMLT साठी 20, BPMT साठी 56 अशा जागा इथे आहेत. म्हणजे हे विद्यार्थी इथे शिकतायत. याच विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा काम करून घेतलं जातं. MBBS झालेले आणि PG करणारे 104 डॉक्टर रुग्णालयामध्ये सेवा देण्यासाठी, शिकत सेवा देण्यासाठी अवेलेबल आहेत आणि आपल्याकडं इथे काहीच नाही अशी मागणी केली, म्हणणं बोललं जातं. जे डॉक्टर आहेत, रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सारखं आहे, तेच आहे जे 2 वर्ष 3 वर्ष आधी घडत आलेलं आहे. आता मला सांगा, या सगळ्या मृत्यूची ही जी बोंब उठवलेली आहे, मी बोंब हा शब्द वापरतो, त्याचं कारणच आहे की हे सरकार बदनाम झालं पाहिजे. कसं असतं मंडळी, राजकारणी भेटायला गेल्यावरती ज्याच्या घरी मृत्यू झालाय त्याच्या घरी आक्रोश असतोच. राजकारणी भेटायला जातात आणि भेटायला गेलेले राजकारणी सोबत आपली सोशल मीडियाची टीम घेऊन जातात आणि या सोशल मीडियाची टीम मोबाईल घेऊन जाऊन आपल्या नेत्याची सहानुभूती कशी आहे, आपला नेता मानवतावादी दृष्टिकोनाचा कसा आहे हे दाखवण्यासाठी त्या
माणूस गेलेल्या घरातल्या माणसांचं रडणं शूट करतात. नुसतं शूट करतात असं नाही, तर त्याला एक सॅड म्युझिक देऊन ते सोशल मीडियावरती सरकार, व्यवस्था याच्या बदनामीसाठी पोस्ट केलं जातं. आणि जेव्हा असे व्हिडिओ आपण बघतो तेव्हा मनात कालवाकालव होते आणि वाटतं की सगळ्यात मोठं काय दुःख आहे हे. तुम्ही या मताशी सहमत नसाल तर खाली नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये की मी याच्याशी सहमत नाहीये. मग ही कालवाकालवच राज्य सरकार आणि व्यवस्थेच्या विरोधात असंतोष निर्माण करायला वाट मोकळी करून देते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशीच कालवाकालव निर्माण करण्यासाठीचे अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. मला तुम्हाला आणखी एक आकडेवारी कागद दाखवायचा आहे, फक्त ते सांगायचं नाहीये. हा कागद आहे, त्यात तुम्हाला स्क्रीनवर पण हा कागद दिसेल, ज्याच्यामध्ये 30/9 ते 1/10 या 2 दिवसामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 24 जणांची यादी आहे. आणि या 24 जणांच्या यादीमध्ये मी तुम्हाला काही नावं मुद्दाम दाखवतोय. त्यातली गंगाधर कवसे हे गृहस्थ 73 वर्षाचे आहेत, मेल आहेत. ते 15 वाजता मरण, म्हणजे 3 वाजता मरण पावले. त्याच्यात त्यांचं शहर, राहायचं गाव आहे परभणी. दुसरे आहेत राहीबाई राशीद, ज्यांचं गाव 65 वर्षाच्या आहेत या, ज्यांचं गाव आहे परभणी 2. तिसरे आहेत पल्लवी बळू घनसावंत, यांचं गाव आहे अंजनवाडी, औंढा नागनाथ, हिंगोली. म्हणजे मी आणखी बघा, पुढे बेबी ऑफ नमिशा फरीदा, यांचं गाव आहे आष्टी, परतूर, जिल्हा जालना. पुढे बेबी ऑफ पूजा उपाडे, यांचं गाव आहे गंगाखेड, जिल्हा परभणी. ही नावं मी तुम्हाला यासाठी सांगितली की ही नांदेडच्या बाहेरची नावं आहेत, नांदेड जिल्ह्याच्या बाहेरची नावं आहेत. लक्षात घ्या, जिल्हा सरकारी रुग्णालय असू देत किंवा वैद्यकीय महाविद्यालयाला जोडलेलं रुग्णालय असू देत, या सगळ्यांकडे येणारे पेशंट हे जसे नियमित असतात तसे अंतिम टप्प्यातले सुद्धा असतात. खासगी डॉक्टरांनी, सरकारी छोट्या दवाखान्यांनी एकदा पेशंट वाचणार नाही हे सिद्ध झालं की तो पेशंट थेट सरकारी दवाखान्यात रेफर केला जातो आणि तिथे त्याचा मृत्यू होतो. अर्थात उपचार घेतलेत खासगी दवाखान्यामध्ये वा अन्य कुठेतरी आणि मृत्यूची नोंद झाली आहे सरकारी दवाखान्यात. नांदेडचे आमचे एक पत्रकार मित्र आहेत संजीव कुलकर्णी, जे या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्याकरता जेव्हा नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयात गेले होते तेव्हा त्यांच्या नजरेस आलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. याच कालावधीमध्ये एका माणसाने आपला गळा कापून घेतला होता, चिरला होता आणि तो जिल्हा सरकारी रुग्णालयात नांदेडच्या दाखल झाला होता. नांदेडच्या जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये त्याच्यावर मलमपट्टी करण्यात आली, स्टिचेस देण्यात आले आणि पुढे हा गंभीर होऊ शकतो म्हणून त्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं. हा येऊन तिथे ऍडमिशनची प्रोसेस करेपर्यंत, म्हणजे कागदपत्र पूर्ण करेपर्यंत दगावलेला होता. ज्या हॉस्पिटलने रेफर केलं त्याच्याकडून हा डिस्चार्ज झाला होता अलाइव्ह, जिवंत, आणि इथे आल्याबरोबर तो गेला. यांच्या पदरी एक मृत्यू नोंदवला गेला. छोट्या छोट्या दवाखान्यातून अंतिम स्तरावर आलेले सगळे पेशंट्स हे रेफर लेवलचे असतात आणि ते सरकारी दवाखान्यात येऊन मृत्युमुखी पावतात आणि त्याचं बिल फाटतं ते सरकारी दवाखान्यावरती. म्हणजे ही प्रोसेस वाईट आहे असं मी म्हणत नाहीये, ही चांगली प्रोसेस आहे. जिथे उपचार होईल तिथेच पाठवलं पाहिजे, पण मृत्यूच्या जवळ आल्यावरती तिथे पाठवणं हे जरा जास्त घातक ठरतं आणि हीच गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. एखाद्याच्या मृत्यूचं भांडवल करून मांडणी करताना अथवा देत असताना त्याबाबतचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मी फक्त एवढाच विषय मांडून थांबणार आहे असं अजिबात नाहीये. महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी रुग्णालय तर आहेतच आहेत, पण या सरकारी रुग्णालयाच्या सोबत आणखी काही गोष्टी अशा आहेत, आणखी काही वैद्यकीय महाविद्यालय आहेत जिथे ज्यांना जोडून रुग्णालय आहेत, अशा ठिकाणी देखील मृत्यूचं प्रमाण तपासलं पाहिजे. डॉक्टर भलेही, सरकारी डॉक्टर भलेही बेजबाबदार असतील असा आरोप आपण कितीही करूया, पण ते इतकेही बेजबाबदार नसतात की त्यांची सगळं आयुष्य ते लोकांचं पन्नाला लावतील, खराब करतील. असो, बाकी आकडे मी तुमच्या समोर ठेवण्याचं काम केलं आहे. रेशो मृत्यूचा तेच आहे, परिस्थिती ही आहे तशी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात तुम्ही आता निष्कर्षापर्यंत जायचं आहे की खरंच सरकार बेजबाबदार आहे, खरंच तिथलं प्रशासन बेजबाबदार आहे की आणखी काही आहे.
काही आकडे समोर यावेत, स्पष्टता यावी, यासाठीच माझा हा प्रपंच होता. हे तुम्हाला आवडलं असेल तर आज लाईक करण्याचा आग्रह मात्र नक्की करणार नाही, पण आपल्या भूमिका कमेंटच्या स्वरूपामध्ये मात्र नक्की कळवा. नमस्कार.